मेळघाटातलं एक सुप्रसिद्ध गाव आहे टेंभुरसोळा। त्या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेत एका लहान चुकल्या पोराले काहीतरी अर्थिंगचा शाट लागला म्हणते। त्याच्याने तडकाफडकी या विद्यार्थ्याला या ठिकाणी हजर केलाय। मेळघाटात आरोग्य झालं, शिक्षण झालं, रोजगार झाले, रस्ते झाले, अनंत अडचणी आहेत। त्यातलं एक मोठं प्रकरण हा टेंभुरसोळा या ठिकाणी नेमकं झालाय। त्या पोराची तब्येत आपण कशी आहे, शिवाय त्याच्यासोबत असणार त्याचे काही नातेवाईक आहेत त्याची चौकशी करू, त्याला विचारू की नेमकं मॅटर झालं कसं। सदर घटना टेंभुरसोळा या ठिकाणी घडल्यानंतर सारे लेकर राजू भैरजून बसले ना, आणि त्या ठिकाणी पालक वर्ग मोठ्या प्रमाणात हजर झाले। एका प्रकारे विद्यार्थ्याच्या जीवासोबत खेळणं झालं ना। इलेक्ट्रिकचं सांगता येते बाबा, धक्का लागला की जीवाचं काय करेल सांगता येत नाही। तर तुम्ही जर पाहत असाल तर या शाळेच्या बाहेरच मोठ्या प्रमाणात लेकरं आहेत की नाही, हे लेकरं तुम्हाला बसेल दिसणारे, कोणी भिंतीवर चढून बसले आहेत। तर सध्या शाळा जवळपास त्या गावातले जे लोक आहेत पालक वर्गानं शाळा बंद केली असून सारे लेकरं जे आहेत की नाही शाळेच्या बाहेरच बसलेले दिसून राहिले आहेत आपल्याला। आणि सर असंही म्हटलं 3 सरांना विचारलं नाही। एक सर म्हणतात की पलकमध्ये हात टाकला आणि एक म्हणतात की आपला सलाग पकडला तर करंट लागला आणि एक म्हणतात की भीतीवर हात लावला तर करंट लागला म्हणतात। असं खोटं म्हणून राहिलं सर लोक। इथंच विचारलं होतं मी दवाखान्यात, 3 सरांना विचारलं पण खोटं बोललं त्यांनी, काही सगळं सांगून नाही राहिलं त्यांनी। एक या पोराचे एक सोयरे आहेत, नेमकं मॅटर काय झालं आणि शाळेच्या बद्दल काय काय अडचणी आहेत सांगा बरं जरासं। 10:30 सरते की नाही, टाइमवर नाही पोहोचतात ते। 10 वाजता बोलवते पोराले आणि 11 वाजता येतात ते लोक। मग लेकरं खेळत राहतात तिथं। आता कारण लागला तो आपल्याला, मी शेतात गेलतो, मला फोन आला, मी तिकून आलो, मग याले दवाखान्यात भरती केलं आणि त्याला इकडे आणलं। हाच तो टेंभुरसोळा शाळेतला विद्यार्थी आहे। राजे पाहना राजो आपण बरं तर बरं हातावरच गेलं, नाही तर लहान लेकराचं काय झालं असतो बापा। या आपा हे लहान चुकले बेटा, थोड़ा सा मराठी समझते है तुला? हिंदी हिंदी तेरे साथ क्या हुआ, थोड़ा सा बता मेरे को। मैं खेलने तक खेला, फिर बाथरूम करने गए तो ये मेरा पैर फिसल गया, तो मैं रस्सी करके वार को पकड़ लिया तो करंट लग गया। तो फिर मेरे बड़े पापा ने उठा के मेरे को ये दवाखाने में भर्ती किया। फिर कोई नहीं था मेरे कने, मेरा बहन आया था, फिर सरून आया, बस उसका सामने बात में आया। हाँ। तर माझ्यासोबत मेळघाटचे माजी आमदार सन्माननीय केवलराम भैया काळे आहेत। सर एक गोष्ट सांगा की पालक लोकांचं असं म्हणणं आहे की शिक्षक लोक वेळेवर येत नाही, अशा प्रकारच्या घटना झाल्या राजो। त्यात बरं तर बरं जीव वाचला, कितंबा झाला असता तर तुमची पुढची कारवाई याच्यावर कोणत्या पद्धतीने राहील सांगा फक्त मला। आता 1 तास अगोदर मला समजलं की टेंभुरसोळाच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आदिवासी मुलगा विद्यार्थ्याला शॉक लागला असं मला समजलं। तसंच मी इथं आलो की त्यांना मला समजलं की दादा उपजिल्हा रुग्णालय इथं तो ऍडमिट आहे, त्याला पाहासाठी मी चाललो होतो तिथं। पण नंतर मला फोन आला की इथं या हॉस्पिटलमध्ये त्याचे उपचार चालू आहे, म्हणून मी इथं आलो। तर त्यांचे पालक मला भेटले आणि त्याचे मुख्याध्यापक भेटले आणि विस्तार अधिकारी पण त्यांना भेटलो की 10:30 वाजता ही घटना झाली। 10:30 वाजता घटना झाली असतं तर तिथं अगोदर कोण होता? मुख्याध्यापक होता, अजून कोणी शिक्षक होते की नाही होते? तर जो विद्यार्थी जो तिथं गेला तो कसा गेला, कसा शॉक लागला? म्हणून मुख्याध्यापकाने विचारलं, मास्तर नव्हते म्हणतात तिथं 10:30 वाजता, तर त्याला शॉक लागला कसा हा प्रश्न आहे ना। जेव्हा कर्मचारीच नव्हते तिथं तर त्याला शॉक लागला कसा? कोणी कर्मचारी शाळा उघडला असताना म्हणून त्याला शॉक लागला ना। पण ज्यांच्या विद्यार्थ्या पालकांना विचारलं की त्या पालकांना तो विद्यार्थी बरोबर सांगून नाही राहिला की बा मला भिंतीमध्ये शॉक लागला, वायर बटन दाबून शॉक लागला असं ते सांगून राहिले। गुरुजी सांगून राहिले, ते गुरुजी सांगून राहिले। जे काही घटना झाली त्या शाळेचे जे कर्मचारी, मुख्याध्यापक कर्मचारी जबाबदार व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून सखोल चौकशी करून ते जबाबदार व्यक्ती आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मी सर्व यांना उत्तराधिकारी मुख्याध्यापक यांना म्हटलं की आदिवासी विद्यार्थ्यांना जर शॉक लागून हलगर्जीपणानं हे प्रकरण झालेलं आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। सदर घटना जशी टेंभुरसोळ्यात झाली, गावातले लय मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी जमा झाले, लेकरं सारे बाहेर बसवले आणि त्या ठिकाणी लोकांना संताप व्यक्त केला की या ठिकाणचे शिक्षक लोक टायमावर येत नाहीत। सरकारचा जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचा लय मोठा पगार आहे। या जिल्हा परिषद शाळेच्या मास्तरचे लेकरं खाजगी शाळेत शिकतात, लोकांच्या जिल्हा परिषद शाळेत लेकरं शिकतात।
आणि त्या ठिकाणी सरकार आपल्याला काम करता पगार देते, त्या ठिकाणी आपण बिलकुल राहत नाही, टाइमावर जात नाही, अशा प्रकारच्या काही लोकांनी माझ्यासोबत तक्रारी व्यक्त केल्यात. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणचे काही लोक आहेत त्याची आपण प्रतिक्रिया ऐकू, त्याचं काय म्हणणं आहे तो. खर्च करून या मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागामध्ये जो शासन खर्च करत आहे, हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झालेला जो खर्च आहे तो कुठेतरी निष्कामी ठरत असल्याचं ही बाब उघडकीस आलेली आहे. निदर्शनास असं आलेलं आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये कर्मचारी हे वेळेवर उपस्थित नसल्यामुळे यासारख्या घटना समोर आलेल्या दिसत आहे आणि शाळकरी मुलांचं शालेय जीवन धोक्यात आणि आरोग्य पण धोक्यात येत आहे असं मला माहिती पडलं आहे आजच्या घटनेवरून. इथं आपल्या इथं जिल्हा परिषद शाळा इथं कर्मचारी उपस्थित नसल्यामुळं एका मुलाला करंट लागला आणि यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, कडक कारवाई करण्यात यावी. स्थानिकसाठी यांना रूम आहे आपल्या इकडं, यांचे क्वार्टर आहे, यायले स्थानिक ठेवण्यात एक हे पत्र द्यावं. सदर विद्यार्थ्याच्या भेटीसाठी मी दवाखान्यात आलो, त्याचे हाताचे बोट जाईले, पायाले थोडीशी जखम लागली. शिक्षक लोक काही जसे पाहिजे आता ते आहेत ते पाठीमागं, त्या पोराला सध्या सुट्टी झाली आहे. पण बरं तर बरं राजीव, अरे जीव राजीव येतच नाही ना, एकदा जीव जर गेला ना तर जीव काही करून येत नाही, पण भगवंताची कृपा त्या पोरा जीव वाचला. सदर या संपूर्ण प्रकाराची प्रकरण जे झालं याची प्रशासकीय चौकशी व्हायला पाहिजे की अशा पद्धतीच्या घटना जर मेळघाटात होत असतील तर मेळघाटच्या नावावर जो करोड रुपये फंड येते शिक्षणासाठी म्हणा कोणीही गोष्टीसाठी म्हणा, हे राजीव लय मोठा विचारकारी गोष्ट सध्या मेळघाटातल्या टेंभुर्सोळा या गावातून येत आहे.